अरे मला माहिती आहे, मी बोलतोय खोलायचं तुम्ही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रॉपर ब्लॉगमध्ये. प्रॉपर ब्लॉग यासाठी बोललो कारण आज नाही आपला कुठचा मिनी ब्लॉग शूट होतो आहे आणि नाही आपली कुठची शायरी शूट होते. आज प्रॉपर पूर्ण दिवस आपण ब्लॉगिंग करणार आहोत कारण आज आहे मकर संक्रांती. पाठी तुम्हाला दिसत असेल, सगळे पतंगे उडवतात. तर आज आहे मकर संक्रांती, तर सगळे मित्र, माझे भावाचे मित्र सगळे पाठी आलेत आणि माझेही मित्र येणार आहेत. तर आज फुल राडा होणार आहे, सगळे पतंगच उडवणार आहे आणि हा पतंगीचा पूर्ण ब्लॉग शूट होईल. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी भाई राडा करा, आज सगळे पतंग उडवा, पतंग कापा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पाठीही बोला पण गोडच बोला, वाईट बोलू नका. चलो फिर बघूया. आता हवा तर काही दिसत नाही आहे आणि पब्लिकही काही दिसत नाही. देखते अभि रात. बघा इथे पतंगी आणलेले आहेत आपण, भाई कन्नी पण बांधलेत भावाने. भाई हॅपी मकर संक्रांती. हे बघा पतंग बघू शकता आणि आपला एक भाऊ तिथे पतंग उडवत आहे. बघा पतंग ऑलमोस्ट उडली आहे पण हवा नसल्याने ती खालीच ढेल खाते. आणि आपला भाऊ पण स्टार्ट झालेला आहे. भाई ऊन पण जास्त नाही आहे बट भारी वाटतं, गोरा वाटतं भाई. गोरा तर नाही आहे बट कोणी असेल तर द्या जरा. गॉगल कसं वाटतंय भाई सांगा जरा एकदा. तुम्ही ब्लॉग बघितला असता मिनी ब्लॉग, तर आपला गॉगल एक तुटलेला आणि हा आपला दुसरा गॉगल आहे. आणि भावांची, दोन्ही भावांची भाई पतंग उडलेत. हे बघा किती रे पतंग. हा बघा एक याची आहे आणि एक ती दुसरी बघा, आणि इकडची अजून उडली नाही आहे. हर वेळेस संक्रांतीच्या दिवशीच या हवेचं नाटक असतं भाई. त्याच दिवशी जेव्हा पतंग उडवायच्या दिवशी तेव्हाच हवा नसते, काहीच हवा नाही, काहीच. दोघांचे पतंग उडलेले, दोघंही असा ढूस झाले, दोघांचे पतंग ढूस झाले. शेट यार, असा ना एवढा राग येतो. एक तर ऊन आहे. बघूया आता कसं काय. गॉगल कसं वाटतं बट या बॉय. कोशिश पूरी चालू है भाई. बिना हवा के पतंग उड़ाने की नाकाम कोशिश. कोई नहीं मिला तो बच्चे की पतंग काटने. वो बच्चा अपने से तेज उड़ा रहा है भाई. पन्नी में छोड़ दिया. अरे वो बच्चा वो देख अकेला उड़ा रहा है और अपनी पतंग इधर ही लटक रही है भाई. हमारी पतंग बोल रही आज नहीं उड़ी. यहाँ से ऊपर ही नहीं जा रही अपनी पतंग. वो नीचे आ रहा है अपने लिए. इतना नीचे फेस कर सकते हैं भाई अपन. पहले छोड़ता हूँ ना फिर सीखता हूँ. देखो बराबर है. ऐसा बोलो ना. कब से क्या बोल रहे हो भाई. कितने पतंग काटी सुमन भाई, कितना पतंग काटी. अपनी तो अपनी फट चुकी है. काटने की नाकाम कोशिश चालू है, करेंगे नहीं. पूरा आसमान खाली कर दिया क्या. आसमान फिरकी खाली हो गई, पतंग फिर के देखो फिर के. ले गौरव खाली ढील दे. ढीली है भाई, ढीली है. अब ये पतंग आसमान छू ढील देते रहे, आज इसको बता देंगे पूरा. कोई नहीं लग रहा है पूरे मैदान में. गौरव आते रहे मेरे साथ पीछे, मानना आगे नहीं जाना चाहिए. इसी के साथ हमारा ब्लॉग खत्म होता है. सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. बाय बाय. बाय. तो गाइस हम फेल हो चुके हैं. बच्चा पास हो गया पन्नी उड़ा के. पतंग हमारी जमीन में अटक चुकी है. ये गलत फहमी में थे कि हमारी पतंग उड़ेगी. कैसा फंस गया. आजा. अपने भाई लोग आ गए.
और ये उड़ने की नाकाम हवा ही नहीं है भाई, हवा नहीं है एकदम भाई दूसरी तरफ जाना पड़ेगा, हाँ? दूसरी तरफ जाना पड़ेगा। अभी कब हवा मिलेगा हम मालूम जा रहे हैं हाँ, ऐसे एक बार GCC ऊपर होटल के उड़ा ना टेरेस भाई। पे GCC होटल जाएंगे भाई बघूया आता, लोकेशन दुसरं चूज करावं लागेल, इथं काहीच हवा नाही आहे. आता डायरेक्ट उडल्यानंतर भाई इथं बेइज्जती करणार मी. आता लय बेइज्जती झाली आपली. भाई अशा प्रकारे आपला आजचा दिवस जातोय बिना हवेचा, काहीच हवा नाही. बघू आता पूर्ण दिवस काढायचा आपल्याला. अजून माझे मित्र यायचे, ते लोक संध्याकाळी येणार आहेत. आता वाजले 12:15. ए आई थोडी हवा आहे देख. आत्ता वाजले 12:15. तर ते लोक कमसे कम 3-4 वाजता येतील. तेव्हा पण फुल धमाल होणार आहे. कारण तेव्हा तर भाई आम्हाला तर माहितीच नाही कोण काय उडवतं पतंग, कोणालाच येत नसेल. मला पण येते, बट एवढी पण चांगली नाहीत, पण येते. तर बघूया. लहानपणीपासून आम्ही एकत्र आहेत आणि कधी एकत्र असे भेटलो नाही पतंग उडवायला वगैरे, तर काय माहिती नाही कोण कसं उडवतं. आज पहिल्यांदा भेटतोय, जाम मजा येणार आहे. बघूयात भाई. आता भाई प्लॅस्टिकची पतंगच उडवावं लागेल भाई. अब मैदान जंग में पन्नी लेके उतरे हम. इन लोग काटना है भाई, काटना है अब वॉर हे बघा वॉर आहे भाई. अब हे बघा हे दोघं आहेत, आपलेच आहेत. पण भाई ये दोनों की लगी है क्या? नहीं. बघूया आता भाई, अपने को काटना है सुबन भाई. बस तूने बोल दिया. इतना आसानी से कैसे कट रहे थे मांझा. साला अब नहीं क्यों कट रहा? अपना ही कच्चा निकल गया, लोग का पक्का हो गया क्योंकि मांझा सेम है. तब भी अब नहीं कट रही. आता मजा यायला लागली. लेट्स गो ब्रो. होके गलत करनी बांधे हैं, सामने वाली को अपनी स्ट्रेटेजी नहीं बताने. पतंग कैसे उड़ेगी? पतंग गोल गोल घूमते ही उसको लेगा काटने आ रही, फिर सोच देखेगा कि हम लोग तो उड़ा ही रहे. जो है मजा की भाई प्लॅनिंग ऐकलीत का? भाई प्लॅनिंग आहे, फुल प्लॅनिंग आहे. एक तो पतंग काटनी है. इस प्लानिंग के साथ आए थे 4 पतंग फाड़ के जा चुके हैं. एक पतंग कट करायची भाई. अरे नीचे आ गए रे उन लोग. नीचे आ गए क्योंकि डर गए लोग, पन्नी लेके आ गए ना. खौफ. हा भाई मांजा आहे ना, सॉरी पतंग आपल्या गाडीवरून उडवतोय. क्या भावांनो, आता आलो आहे घरी. 2 वाजलेत. आत्ताची थोडी हवा दिसते आणि आपला मित्रसुद्धा आलेला आहे. अजून 2 मित्र यायचे आहेत आणि येता पतंग पण घेऊन आले. बघा हे एकदम चांगले पतंग आहेत बोलायचं. आणि एक मांजा घेऊन आलो, कारण तो वाला मांजा पतंग उडवली तर तो मांजा अचानक तुटून डायरेक्ट जायचं आहे पतंग. तुम्ही बघितलं असतं ब्लॉगमध्ये. डेंजर आहे हा बघा. आता 3 मांजे झालेत. बघूया आता कोणाकोणाला उडवायला येतं, कोणाकोणाला नाही. आता आपल्या भावाला बसवलं आहे. हा वो भी अच्छी है. हाँ
तो कंदी देख, बरोबर आहे का? आता तो कंदी बांधेल तोपर्यंत मी थोडं फ्रेश होतो. चेहरा बघू शकता एकदम तेलकट वगैरे झाला आहे. तसं तर बेकारच आहे, पण थोडं तरी चांगलं आहे. तर चला भेटूया आता फ्रेश होऊनच. मंडई आपण ग्राउंडला पोचलो आहे. भाई तुम्ही क्राऊड बघू शकता. क्राऊड एवढा तर नाही मागच्या वर्षीसारखा, बट आम्हीच आहो क्राऊड सगळे. हे बघा पतंग उडतायत. आता आपण पण चालू करूया. बघूया आता, हवा तर आहे थोडी. लेट्स सी, देखते. ओके सर. चल हा आई, ही चौथी पतंग आहे आणि फायनली उडाली बघा ते. ये ना ब्लैक वाली है ना. गाईज आमची पतंग वरती उडत चालली आहे टॉपला एकदम. तुम्ही बघत राहा, सगळ्यात टॉपला आमची पतंग आहे. हे आमचे सौरव शिंदे ते उडवत आहेत इकडे. तर गाईज तुम्ही बघत आहात, फायनली एक पतंग उडली आहे. आता टॉपला आपलाच नंबर आहे. प्राइस आहे, फर्स्ट प्राइज आहे 500 रुपये. बाई अशा प्रकारे बाई पतंग उडून झाली आणि आता निघालोय घरी. मित्र पण आहे सगळे आणि आपला भाऊ घ्यायला आला आपल्याला रिक्षातून स्पेशली आपल्यासाठी. तर आता बघूया, संध्याकाळी पण एक प्लॅन आहे आकाश कंदील उडवायचा. आकाश कंदील बोलते ना तो, मिळते जरा. तर भावांनो, आता आपण आलोय मावशीकडे आणि ही झोपेतच होती. आल्या आल्या कडेवर घेतलं आणि झोपून गेली ती. तर आपला प्लॅन होता तुम्हाला जसं सांगितलं की आकाश कंदील उडवायचा. मी आकाश कंदील तर आणले, 2 आकाश कंदील आणलेत. पण पहिल्यांदाच उडवतो फॅमिलीसोबत आणि म्हणजे कधी असं उडवलंच नाही. तर बघूया आता या टेरेसवर उडवायचं या बिल्डिंगच्या, की आपण जिथं पतंग उडवत होतो तिथे जायचं आहे. अजून डिसाईड नाही. आता भाऊ वगैरे येतात तर तेव्हा नंतर डिसाईड आहे. आणि आवाजाची पूर्ण वाट लागली. बघूया आता काय. तुम्ही पूर्ण ब्लॉग पाहत. थांब, तुझा फोटो काढतो. थांब, अरे पोज दे, पोज. असं कर बे, असं कर. पोच रे. अरे आपला भाऊ आलेला आहे आता. बाई काय बोलू शकता तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये? आज पूर्ण मकर संक्रांती आपण साजरी केली आहे. तुम्ही पण होते तिथे. मस्त मस्त. तुम्ही जो पतंग उडवायचा जो प्रयत्न केला तो खूप सुंदर होता आणि बिलकुल पण उडला नाही तुमच्याकडून. आणि 2 तुम्ही बघू शकता बाई, पतंग उडली आहे पण ती कापली पण गेली. ठीक आहे रे, जो उड़ते हैं आगे उनकी पतंग कट जाती है. अरे कहना क्या चाहते हो? मतलब ज्यादा हवे में भी नहीं उठने का ऐसा. हे कोणासाठी होतं? समझने वाले को इशारा काफी है. Yeah, bro. हे बघा भावांनो, हे आहे ते आकाश कंदील. खाली आग लावायची आणि वर उडवायचा घाप राच. बघूया आता, कोणाला जमत नाही. टेरेसवर आलोय आणि इथून थोडे तार वाटत नाही, बट कोणाच्या घरी गेलं तर वाट लागेल वाटतं असं. बट या साईडला मेन गेलं पाहिजे. ह्याच्या टेरेसवरून करू शकतो का? त्याच्यावरून मागल बिगल आहे का रे? जान जाऊ दे ना इथून. एवढे तिथे हे थोडी लागणार आहे. हा, बघू आता.
हे पकड, इथे पकड. त्याच्यानी नाही जमणार. अरे मला माहिती आहे, मी बोलतोय खोलायचं, तुम्ही मला बाहेर ऐकतच नाही. मला माहिती होतं खोलायचं आहे त्याला प्रॉपर. गाईज बघा. खोललं नाही तर हे झालं, ते संपलं. दे दुसरं ते. अरे हे कसं जाऊ आता. ठेव ते खाली. ते खुलणार, ते कसं आपोआप खुलणार, ते आपल्यालाच खोलायचं आहे ते. हे आहे ते ग्रेट. ते खोल, ते प्रॉपर खोल. हे बघून हे आहे. अरे मी बघितलं, बोला, बोला. त्याला हवा घालायची अशी, बघू, आणि ते बघू खुललं आता. पाहिजे असं, म्हणजे सोड ना थोडं, तर सोड ना, तू हात काढ तू. साईडला ए सुमित तिकडे ह्या साईडला ये. ए, मावशी थांब जरा, कंटिन्यू तू सोड. तिकडे कुठे चाललायस? कुठे चाललो मी? जळालं. अगं मावशी 2 मिनिटं थांब ग. पुढे कुठे चाललाय? ते खाली जाते यार. पण फेल झाला गेलेला आहे. ए बाळा नको बाळा. कसला खाली चाललंय ते. बघा, कसल्या घाणेरडी तरीक्याने फेल झालेला आहे हा. बघा तुम्ही स्वतः बघू शकता तुम्ही, कसला घाणेरडा फेल झालाय हा. आणि याची कारीगर कोण नाही अजून. आपले मेन आहेत मोठे भाऊ. तुम्ही बघू शकता अजून पण प्रयत्न चाललाय. ऑरा मायनस मध्ये जाऊ. ऑरा -9,000 बघू शकता तुम्ही. त्याला बोलतात, तिकडे घे या साईडला बाहेर आहे बाहेर. त्याला बोलतात इथंच कंदील बघा. ट्राय बट डोंट क्राय. बघू शकता तुम्ही. ए पाय चटका लागले. अशा प्रकारे हे 2 कारीगर आहेत त्यांचे. चला ते कसं होतं, ते कसं ते फुटतं तर आता की असं ना सोडलं ना की ते आपोआप पडतं जातं. अरे हेच आहे ते. ऑरा मायनस इक्वल टू 2000. आज हे आलं तरी हवा आहे का? हवाच नाही. जबरदस्त, खूप ट्राय केला. खूप जबरदस्त ट्राय होती, आणि एवढं उंच गेलं ना की म्हणजे विश्वास नाही करू शकत. जाऊ दे, सोडा आता, काय शब्द नाहीत माझ्याकडे. 2 कंदील उडवले, दोन्ही उडाले. घरचे पण बोलत असतील की कुठच्या 2 पोरांना आणले जे उडवू शकले नाही. चुप आहे. असं नको बोलू, फेस नाही दाखवू शकणार. मित्रांबरोबर उडवणार मी, बघा खूप ट्राय केलंय. पण ऍक्च्युली कसं होतं, वरून खाली नारळाची झाडं होते, तर त्याची भीती वाटत होती की नारळाची झाडं आग लागली असते तर आपली वाट लागली असते. असं बघूया आता. तर मंडळी, अशा प्रकारे आपला हा मकर संक्रांतीचा दिवस खूप सुंदर अशा प्रकारे गेला आहे. सकाळपासून जर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असाल तर सकाळपासून आपण पतंग उडवत होतो. म्हणजे एन्जॉयमेंट करायची तर अशी करायची. हां, फक्त एंडला थोडी घाण झाली आकाशकंदीलमुळे, बट ठीक आहे. नेक्स्ट टाईम पक्का भाई ते उडवणार राहणार. पहिल्यांदा होतं, आणि ॲक्च्युली झालं काय होतं, कारण हवा पण नव्हती त्यावेळेस आणि खाली एकदम नारळाचे झाडं होते. तर ही भीती होती की ते समजा पडलं खाली तर पूर्ण नारळाच्या झाडाला पूर्ण आग लागेल आणि पूर्ण ते जळूनच जाईल. तर ही भीती होती आम्हाला. तर त्यामुळे आम्ही सोडत पण नव्हतं. जर सोडलं असतं तर पूर्ण वाट लागली असते, खाली पडलं असतं ते ऑब्व्हियसली. तर
ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण कुठच्या चांगल्या ग्राउंडमध्ये किंवा असंच काहीतरी करायचं बघूया, ट्राय करूया. आणि हां, व्लॉग एंड करता करता मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, की आपण 10 दिवस झाले एक जर्नी चालू केली आहे. जर्नी अशी आहे की फॅट लॉस जर्नी. का करतो आहे, कशासाठी करतो आहे, तर हे तुम्हाला मी पुढच्या मिनी व्लॉगमध्येच सांगेल. आणि आपले मिनी व्लॉग आता चालू होतील. म्हणजे असं मी चॅलेंज घेतलं नाही आहे, बट हां आपण चालू किया आहे. आत्ता 10 दिवस झालेत मला, आणि आता मी कुठेतरी सेट झालो आहे त्या जर्नीमध्ये एकदम. आणि ती जर्नी मी तुम्हाला शेअर करायला पण मला खूप आवडेल. तर तिथे पण मला सपोर्ट करा. चला मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या.